कारण त्याची एकदा नार्कोटेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कस काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कस काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेला आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं, आणि सगळं एकदाच येईल. त्याच्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणारा, मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही, करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्वाचा आहे. ती काय करतो, मागून राहतो आणि घोडे नाचल्यासारखा नाचितो, यांच्याकडून करून घेतोय ते सगळं, आणि मग हे बी मरूच घातले जातात त्यांनी. मग अंगावर यायला त्याला एवढं सोपं, अंगावर यायला इकडे कच्चे येतोय, त्याचं ऐकून तुम्ही मराठीच्या चळवळीचा अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना यांना मी यांचं नावच नाही घेत, या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बिनीन बघत बी नाही, दखल सुद्धा घेत नाही साधित, पण त्याला सुट्टी नाही. परळीवाल्याला, त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कस काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कस काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेला आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं, आणि सगळं एकदाच येईल त्या नार्कोटेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्कोटेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडा येणार. त्यामुळे हे होऊन जाऊ द्या. तू मरू घातलंय वय यांना, मरतेन तर लोकांचे मरती, नरतेन तर मराठीचेच मरती, आणि तुला मजा करायची वय, लोकांचे लेकर सोळावर देऊन तू बघतोस तू ऐकणार. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून तक्रार करणार, एसपी पासून पुन्हा ही आधीच केली, अधिकृत पुन्हा एकदा एसपींकडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण दोनही कमिशनरला करणार, मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सुद्धा करणार ही तक्रार. मी जे जे त्याच्यात विभाग येत आहेत, आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीने हे लावणार. तिचे नार्कोटिक्स कसं काय होत नाही माझी, पण ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेव्हा तू, आणि तो एक लोक कोणता पीए येतो, तो हा कोणता प्रवक्ता आहे, ते सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या युट्यूबला दाखवल्या जात्या. कोण कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय, हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलंय. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायची आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायची. हे काम बीड पासून, लातूर पासून हे सगळेजण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे सहआरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असो, भले ते मराठीचे असो, नाही तर ओबीसी असो, नाही तर कोणाचे असो, हे सगळे आले पाहिजे. कारण याच्यात 50-60 जण आहेत ब्रेन वॉश करणारे. कोण कसं सांगायचं, काय करायचं हे पुरे हो मोदी. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतात म्हणजे कच्चे नाहीयेत, ऐकून घेतात म्हणून कच्चे नाहीत. कोणकडे बरवायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाहीयेत मराठ्यांचे, पण कोणाच्या तरी मायमाऊलीच ऐकून गप्प बसत असतं प्रत्येक जण. त्याचा अर्थ तुम्ही वापरणारच असाल ना, वाप जिरत येते आम्हाला ते. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना त्यांना आता तोडीस तोड जसं तसं उत्तर मिळणार. जशाल तसं तोडीस तोड. कोणकडे बोलते काही काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो, आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे ना तुमचं बाटल्याचेच उसं होते तोडायला. तुम्ही कसं पात्रात पडत होतात, आम्ही त्या भाषेत काढणार आहेत, 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग माझे नाव बदलून ठेवा, तुम्हाला ज्या त्या भाषेत जात काहीतरी ऐकायचं त्याचं. त्याने त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बोल बोल बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द येतं, इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही, त्याला जशाल तसं उत्तर मिळणार. हे काय करतात मग, अंगलोट आलं जातीला जोडीत, आमच्या जातीला असं असं म्हणले, भंगार म्हणले. जातीत काय समजले त्यांना म्हणलो का ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तरं मिळणार आहेत जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात आता आंदोलनात होतो, नको बाबा नको बाबा समाजात लेकराचं आमच्या वाटलं होईल म्हणून आम्ही